ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ. राजस्थान इधर दिखा। अरे इधर ये हिंदू राष्ट्र है, इधर क्रिश्चियन का चलेगा नहीं। उठा ले डिसेंबर की बारी बनता मैं तो कलेक्टर पाक नले लोकल आईसी दियो एमाने दी बोसी बारी हेलो तुम्हें हमें बड़दांडा रे जगन्नाथ केसरी आसी ये कोन बिकुचो है ಈ ವಿಡಿಯೋದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಷಯ ಇದೆ ನೋಡಿ. ಆ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಕೂಡ ಹಿಂದೂಗಳೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಏನಂತಾರೆ ಗೊತ್ತಾ? ಎಲ್ಲರೂ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ. जगन्नाथ का बेच इधर का नहीं चलेगा। सामान बेचना हमारा जगन्नाथ प्रभु जी के सामान बेचना भगवान का फीस बेच रहे हो। नहीं आधार कार्ड नहीं चाहिए, सब लिफ्ट आप चलो। ये हिंदू हिंदू है ना, हिंदू है ना, हिंदू है तो फिर ये कैसे कर रहे हो? बंद कर नहीं चलेगा। परमिशन कहाँ है? तो किसी को पूछ के बैठा इधर कहीं से भी आके बैठ जाओगे? अरे ये नहीं बेच सकते आप, ये जगन्नाथ देश है, जगन्नाथ चलेगा, ये सब नहीं चलेगा इधर। किसको तुरंत भर्ती करो, भागो, तुरंत भर्ती करो, भागो। हिंदू है ना, हिंदू होता है क्यों बेच रहे हो? क्या बेच रहे हो? अरे नहीं चाहिए ना, कोई दूसरा चीज बेचो ना, नहीं करो। इसको छोड़ के और कुछ कर सकते हो? नहीं कर सकते हो बस। तो हिंदुओं के इसको कैसे बेच रहे हो? नहीं वो बात नहीं मैं बोल रहा हूँ, हमको उससे कोई मतलब नहीं, हमको उससे कोई मतलब नहीं। जो चीज जगन्नाथ देश में नहीं चलेगा, आप बाहर से आके कोई परमिशन नहीं, इधर बैठ के ये क्रिश्चियन चीज बेचोगे नहीं, हम हिंदू हम नहीं सही। ರಾಜಸ್ಥಾನ್ ಮೂಲದ ಒಬ್ಬ ಬಡ ವ್ಯಾಪಾರಿ ಒಡಿಶಾದ ರಸ್ತೆ ಬದಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಒಬ್ಬರು ಬಂದು, ಇದು ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ, ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಅಂತಲೇ ಹೇಳಿ ಬೆದರಿಕೆ ಹಾಕಿ ಓಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದ ಬಗ್ಗೆ, ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಬಗ್ಗೆ ಏನೂ ಕಲಿತಿಲ್ಲ, ಏನೂ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಲ್ವಾ?